व्यवसाय मार्गदर्शन या क्षेत्रात घुसण्याआधी मी डॉक्टर ओंकार हवी माळी यांचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर असा आत्मविश्वास आला की म्हणजे बऱ्याच वर्षापासून माझं चाललं होतं की व्यवसाय करावा की नाही करावा. पण एक आर्थिक आणि मानसिक सपोर्ट उद्यमी महाराष्ट्र जॉईन करण्यापूर्वी आर्थिक कंडिशन थोडी खराबच होती म्हणावं. कारण मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे एका अमेरिकन कंपनीत काम करत होतो. तिथे सॅलरी इश्यू, प्रोजेक्ट इश्यू चालले होते. बऱ्याचशा काही आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. तेव्हा थोडं मानसिक खच्ची करण्याचा प्रयत्न चालू होता. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे मी आज ओंकार हवी माळी सरांच्या मार्गदर्शनामुळे एक चांगल्या आर्थिक ठिकाणी पण आहे आणि स्वतःचे निर्णय आता स्वतः सक्षमपणे घेऊ शकतोय. आणि मानसिकदृष्ट्या पण फार मी आता उत्तम सध्या चांगल्या स्थितीत आहे. आणि आर्थिकदृष्ट्याही सरांनी मला खूप सपोर्ट केला. आणि आमच्या ज्या कोच होत्या संगीता मॅडम यांनी पण मला खूप मार्गदर्शन केलं, वेळोवेळी मदत केली. आणि आत्ता त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनामुळे आत्ता बिझनेस खूप उत्तमपणे चालू आहे. आधी वाटत होतं की फार काही आपण सगळ्या गोष्टी एकत्र बघितल्यामुळे असं होतं की कन्फ्युजन होतं माणसाचं. पण आपण जी सिस्टीम लावून दिली आहे सरांनी ते स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे हे आपल्याला माहीतच आहे. प्रत्येक सिस्टीम, प्रत्येक स्टेप आपण थोडक्यात समजावून घेऊन ती स्टेप कंप्लीट केली तर पुढची स्टेप आपल्याला करायला सोपं जातं. या पद्धतीने आपण हळूहळू पुढे चालत राहायला पाहिजे. सगळ्या गोष्टी एकदम न बघता किंवा पूर्ण पिक्चर एकदम न बघता छोट्या छोट्या स्टेपमध्ये आपलं पाऊल पुढे टाकत राहिलं पाहिजे. पुढे रस्ता मिळत जातो. पण अशी वेळ आली की बाबा अरे आता काहीच होत नाही आहे, एवढं सगळं आपण कसं करणार, असं थोडं डाऊट्स तयार होत होते. पण माझ्या ज्या कोच होत्या संगीता मॅडम आणि जे ओंकार सर होते त्यांनी सांगितलं की बाबा प्रत्येकजण या सिच्युएशनमधून जात असतो. पण तुम्ही असं घाबरून न जाता ज्या सिस्टीम दिल्यात त्या फॉलो करा. आणि तुम्ही जे आत्ता तुम्हाला असं वाटतं की बाबा आता तुम्ही काही करू शकणार नाही किंवा हार मानायची वेळ आली तर तसं न करता तुम्ही स्वतः आधी आत्मस्थितीत उभं राहा आणि त्याप्रमाणे ज्या सिस्टीम दिल्या त्या फॉलो करा आणि योग्य ते पावलं उचला. आणि जे काही अडीअडचणी असतील तुमच्या त्या मोकळेपणाने मन मोकळ्याप्रमाणे ज्या त्यावेळी सांगत चला. त्यामुळे काय झालं की संगीता मॅडम आणि या सरांमुळं आम्ही ज्या त्यावेळी जे क्वेश्चन आधी भीती वाटायची की विचारू की नको किंवा काय होईल, पण नंतर विचारल्यानंतर असं कळालं की बाबा आपण जे अनुभवातून शिकण्यापेक्षा ज्यांनी ऑलरेडी अनुभव घेतला आहे त्यांच्याकडून कळाल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी फार पटकन आणि सहज कळतात. नक्कीच व्यवसायात तुम्ही प्रत्येकाने इथं उतरलंच पाहिजे. कारण नोकरी करत करत तुम्हाला एकतर फायनान्शियल आणि टाईम फ्रीडम मिळत नाही. आणि जे काही आहे तुम्हाला ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत आयुष्यात त्याच्यामध्ये नोकरीमुळे थोडे लिमिटेशन्स येतात. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरलंच पाहिजे. आणि त्या उतरत असताना योग्य ते मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे आणि ते तुम्ही घ्यावं हीच माझं सगळ्यांना. जर मी हा प्रोग्राम जॉईन केला नसता तर मी आजही नोकरीच करत असतो आणि कन्फ्युजनमध्येच असतो की बाबा नेमका आज करू की नको, व्यवसाय करू की नको. पण नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेत चला. आणि जर मी आज तो निर्णय घेतला नसता तर आजही मी कुठेतरी नोकरीच्या शोधात किंवा आणखी कुठल्या नोकरीच्या शोधात वाट बघत बसलो असतो. उत्तम हेतू, योग्य मार्गदर्शन आणि मराठी उद्योजकांसाठी प्रेरणा.